प्रेरितों के काम के बारे में सीख रहे हैं। आणि प्रेषितांच्या कामांबद्दल पुस्तक त्यांच्याबद्दल शिकत होतो. प्रेरितों के काम में प्रेरितांची कृती, प्रेषितांच्या कृत्यांच्या कामांबद्दल आम्ही शिकत होतो. हम प्रेरितों के काम आम्ही प्रेषितांच्या कृत्यांबद्दल शिकत होतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. इस पुस्तक के बारे में सीख रहा है। आणि या पुस्तकाबद्दल शिकत आहोत. इसका दूसरा भाग हम शुरू कर रहे हैं। आणि याचा दुसरा भाग आम्ही सुरू करत आहोत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया। हालेलुया. प्रेरित लोग क्या करते थे? प्रेषित लोक काय करायचे? सबसे पहले सर्वात पहिले सारे बहनों को बोला, बहिणींना आप सांगू सबों में मेरी पत्नी वृद्ध है आणि तुमच्या सर्वांमध्ये माझी बायको जी आहे ती उम्र वृद्ध से आहे. भी वयाने पण और आत्मिक बातों में भी। आणि आत्मिक गोष्टींमध्ये पण. पर पूरी आराधना में वो खड़ी रहती है परंतु पूर्ण आराधनेमध्ये ती और उभी आप लोग राहते. बैठकर आराधना करके अच्छा है। तुम्ही आराधना बसून करता हे प्रभु चांगलं को आहे. इज्जत दी, प्रभूला सन्मान जब जब हम प्रभु की आराधना करते, स्तुति करते, गीत गाते, हाँ ठीक है थोड़ा चल कर आते, बैठो, फिर आराधना के लिए आधा 10 मिनट बैठने के बाद खड़ा हो जाओ। आणि आराधनेमध्ये 10 मिनिटं बसल्यानंतर परंतु उभे राहावा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आप चलकर आते हो, तुम्ही चालून येता, थक गए, तुम्ही थकलात, बैठो, बसा, 5-10 मिनट बैठो, 5-10 मिनिटं पूरी बसा. आराधना में खड़ा हो जाओ। पूर्ण आराधनेत उभे राहा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया। प्रभु को इज्जत दो तो प्रभु आपकी इज्जत देगा। प्रभूला सन्मान द्या तर प्रभू तुम्हाला सन्मान देईल. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो प्रेरितों के बारे में सीख रहे थे। तर प्रेषितांबद्दल शिकत होतो. प्रभु यीशु ऊपर उठाए गए प्रभू यीशु हे वर उचलले गेले और प्रेरित नीचे थे। आणि प्रेषित हे खाली होते. तो उन्होंने क्या किया? तर त्यांनी काय केलं? एक चित्त होकर प्रार्थना की. पहला बात, पहिली गोष्ट एक चित्त होकर प्रार्थना. किस बात की? कुठल्या गोष्टीचं? यहूदा इस्करियोत गेल्याच्या नंतर त्याच्या जागेवर कोणाला नेमायचं. वेरी गुड। पवित्र आत्मा को मिलने के लिए एक चित्त और एक मन होकर प्रेरित प्रार्थना किया करते थे। पवित्र आत्मा मिळण्यासाठी मंडळी प्रेषित आणि शिष्यजन जे आहेत ते एक चित्ताने एक मनाने त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया। हालेलुया. फिर दूसरा बात, दुसरी गोष्ट दूसरा बात क्या था? दुसरी गोष्ट काय होती? शेतकऱ्यांनी शिकवा काय होतं होता ना तुम्ही प्रार्थना. हं? तो तुम्हाला बोललं की मग माझा राग येतो. राजगुरू सिस्टर ऐकलं का वचन पाठवलेलं? वचन मी पाठवलं होतं, ऐकलं का? का नाही ऐकलं? पूर्ण हप्त्यावर किती वेळ असतात? 1 तासाचं तर वचन ऐकलं नाही. निशा दोघा जणांना निवडायचं होतं. हां, कशामुळं? नाही, चिठ्ठी कशामुळं निघाली? प्रार्थनेमुळं. कशामुळं? प्रार्थनेमुळं. जे ज्योतिरी सांगितलं, यहूदा इस्करियोतच्या जागेवर किसको चुनना है? कुणाची निवड करायची? यहूदा इस्करियोत की जगह पर किसको चुनना है? यहूदा इस्करियोतच्या जागेवर कुणाची निवड करायची? प्रार्थना पूर्वक फैसला लेने के लिए प्रार्थनेपूर्वक निर्णय घेण्यासाठी उन्होंने त्यांनी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड। क्या सीखा? काय शिकलो? हमारा जिंदगी के बड़े बड़े आमच्या जीवनातले मोठमोठे महत्वपूर्ण फैसलों के लिए निर्णयांसाठी हम हमारा बुद्धि का इस्तेमाल नहीं करना, आम्ही आमच्या बुद्धीचा उपयोग नाही करू. होशियारी का इस्तेमाल नहीं करना। हुशारीचा उपयोग करू नये. तो प्रार्थना करना प्रभु से और कहना कि प्रभु आपकी ओर से फैसला आने दो। तर प्रार्थना करणं प्रभूकडनं आणि प्रभूला म्हणावं की प्रभू तुझ्याकडनं निर्णय येऊ दे. प्रेज द लॉर्ड। और प्रभु आपको फैसला देंगे। आणि प्रभू तुम्हाला निर्णय. फिर और तीसरा बात, आणि मग तिसरी गोष्ट हाँ,
जब प्रार्थना का समय है, जेव्हा प्रार्थनेची वेळ आहे, प्रार्थना का समय, जेव्हा प्रार्थनेची वेळ, प्रार्थना का समय प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना को दिया करते थे. ते प्रार्थनेलाच देव करायचे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेची वेळ प्रार्थनेला द्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रार्थना का समय है, जी प्रार्थनेची वेळ आहे वो प्रार्थना का समय में यहाँ वहाँ घुमा नहीं करते थे. आणि त्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये इकडे तिकडे फिरत नसायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना का समय में प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थना छोड़कर जाते नहीं थे. प्रार्थना सोडून जात नव्हते, और समय था प्रार्थना का, परंतु प्रार्थनेची वेळ होती. प्रार्थना करने के लिए मंदिर में जाया करते थे. त्याची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जायचे. अभी हम चौथा बात सीखेंगे. आणि चौथी गोष्ट शिकलो, प्रेरितों का दूसरा अध्याय प्रेषितांचा दुसरा अध्याय 42 वचन. 42 वचन. प्रेरितों के काम 2 अध्याय 42 वचन. प्रेषित 2:42. पढ़ो सुंदर. और वे प्रेरितों से लगातार शिक्षा पाने, वे प्रेरितों से लगातार शिक्षा पाने, संगति रखने, संगति रखने, रोटी तोड़ने प्रभु भोजन की रोटी तोड़ने, और प्रार्थना करने में लवलीन रहे. प्रार्थना करने में लवलीन रहे. क्या लिखा है? क्या सीख रहे हैं इधर से? काय शिकत आहोत इथून? मराठी में पढ़ोगे. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागितापणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. प्रेज द लॉर्ड. क्या सीख रहा है? काय शिकतो? क्या सीख रहा है? काय शिकत आहोत? लिखा है प्रार्थना करने में स्थिर थे. लिहिलंय की प्रार्थना करण्यात ते स्थिर होते. कैसे थे वो? कसे होते ते? स्थिर, लवलीन थे. स्थिर होते ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. और कैसा? आणि कसं? एक दिन, एक दिवस, 2 दोन दिन, दिवस, कभी किया कभी नहीं, कधी केली कधी नाही. आज गया कल नहीं. आज केले उद्या लिखा नाही. है रोज दिन, लिहिले दररोज, रोज दिन. लिहिले दररोज. प्रेरितों की शिक्षा पाने, प्रेषितांची शिक्षण प्राप्त संगति करने, सहभागिता प्रभु करण्यात, भोजन की रोटी तोड़ने प्रभू बोलण्याची और भाकर रोज मोडण्यात, दिन प्रार्थना करने में लवलीन थे. आणि दररोज प्रार्थना करण्यात ते स्थिर होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 रोज दिन, दररोज एक भी दिन उनसे नहीं छूटा. एक पण दिवस त्यांच्याकडनं सुटला प्रेज नाही. द लॉर्ड. हालेलुया. 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 हम लोग आम्ही लोक प्रार्थना के समय क्या करते हैं? प्रार्थनेच्या वेळेस काय करतो? हमारे अलग अलग काम, आमचे वेगवेगळे काम, हमको काम सूझते हैं. आम्हाला कामं सुचतात. ये देखो, हे पहा, ये लोग प्रार्थना में थे, आणि लोक प्रार्थनेत होते इसलिए कलीसिया में आत्माओं की उन्नति हो गई. आणि म्हणून मंडळीमध्ये आत्म्यांची उन्नती प्रगती शून्य झाली. से लेकर 1 लाख तक. आणि शून्यापासून 1 किसकी लाखापर्यंत वजह से? कुणामुळे? प्रार्थना की वजह से. प्रार्थनेमुळे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रार्थना क्यों नहीं करते? सबको बताता हूँ, आपको बताना शर्म आती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लवली, तत्पर, स्थिर, स्थिर. हा शब्द काय तुम्हीच वाचला ना? स्थिर होते. स्थिरपणाने तत्पर होते ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तत्पर बोला तो तत्पर म्हणलं तर हाजिर. हजर. हाँ, जिधर बोलेंगे प्रार्थना में उधर हाजिर. जिथं बोलायचं तिथं हजर. सवेरे प्रार्थना सकाळी प्रार्थना हाजिर है, हजर आहे. रात को प्रार्थना रात्रि प्रार्थना हाजिर हाजिर है, आहे. दोपहर को प्रार्थना दुपारची प्रार्थना हाजिर है. हाजिर आहे. और कैसे? आणि कसं? स्थिर. स्थिर. उनका मन भटका हुआ नहीं था. त्यांचं मन हे भटकलेलं प्रेज द नव्हतं. लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना कर रहे तो यहाँ देख रहे, प्रार्थना वहाँ करते देख रहे, तिकडे कुछ बघताय. तो ये बच्चा कर रहा है, आता हे कुछ इकडून तो वो करतंय, बच्चा कर रहा आता है. ते लेकरू करतंय. किसी के ऊपर हंस रहे नहीं, कोणावर हसतात नाही. एकदम स्थिर एकदम प्रार्थना में. प्रार्थनेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 और हमारा क्या रहता है? आणि आमचं काय असतं? हमारा प्रार्थना में किधर? आमचं प्रार्थनेत कुठं? चावल हो गया क्या? भात झाला का? अरे देख रहे, दाल रखी थी, डाळ ठेवली होती. इधर मैं बैठी तू उधर देख, मी इथं बसते तू तिथं बघ. जल गई लगता दाल. आणि जळली आठवडा. प्रेज द लॉर्ड. उनका ध्यान दाल या चावल पर नहीं, आणि त्यांचं लक्ष डाळेवर किंवा भातावर कौन नाही. आया कौन गया उस पर नहीं. कोण आलं कोण गेलं त्याच्यावर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूरा मन लगाकर वो प्रार्थना करते थे. पूर्ण मन लावून ते प्रेज प्रार्थना. द लॉर्ड. हालेलुया. कौन आया और कौन गया हमको पता ही नहीं, हमारा तो ध्यान प्रार्थना में था. आणि कोण आला आणि कोण गेला आम्हाला तर माहितीच नाही, कारण आमचं लक्ष
पूर्णतः Praise प्रार्थना. the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ऐसा आवेशी और लवलीनपणा हमारा प्रार्थना में होना. आणि असा आवेश आणि स्थिरता आमच्या प्रार्थनेत असते. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आगे पढ़िए. अभी ब्रदर पढ़ेंगे. प्रेरितों के काम 6 अध्याय प्रेरितों के काम 6 अध्याय 2 से 6। ये 5वां बात हम पढ़ रहे हैं. 2 ते 6 प्रेरितों का काम प्रेषितांचे काम 6 अध्याय 6वा अध्याय. 2 मिनट ब्रदर मैं आपको और उसके पहले भी इधर प्रेरितों का 4 अध्याय प्रेषित 4 अध्याय 24 और 31 वचन. 24 आणि 31 वचन. 24 से 31 भी पढ़ा तो भी चलेगा. 24 ते 31 वाचलं तरी चालेल. वो हो गया. ठीक है. 6ठा अध्याय. हाँ प्रेरितों 6वा का अध्याय. प्रेरितों का 6 अध्याय सहित वचन 6 ही है पर ब्रदर 2 से 6 पढ़ेंगे. पढ़िए. आणि 6वा अध्याय 6 पासूनच आहे एवढं पण 2 पासून वाचूया. बारहों ने चेलों की मंडली को बुलाकर कहा, हमारे लिए यह ठीक नहीं कि हम खुदा के वचन को छोड़कर खिलाने पिलाने की सेवा करें। इसलिए हे भाइयों, अपने में से 7 सचरित्र पुरुषों को चुन लो जो पवित्र आत्मा और बुद्धि से परिपूर्ण हो, कि हम इस कार्य का संचालन उनके हाथों में सौंप दें। परंतु हम तो स्वयं प्रार्थना और वचन की सेवा में लगे रहेंगे। यह बात समस्त मंडली को उचित जान पड़ी और उन्होंने स्तिफनुस नामक एक पुरुष को, जो विश्वास और पवित्र आत्मा से परिपूर्ण था, और फिलिपुस, प्रखुरुस, निकानोर, तिमोन, परमीनास और अंताकिया के निकुलाउस को, जो यहूदी मत में आ गया था, चुन लिया। वे इन्हें प्रेरितों के सामने ले आए और उन्होंने प्रार्थना करके उन पर हाथ रखे। प्रेज़ द लॉर्ड। इधर देखो तिथे पहा क्या सीख रहे हैं, काय शिकत आहोत. इधर क्या सीखने को मिल रहा है, तिथे काय शिकायला मिळत आहे. क्या सीखने को मिल रहा है। ऑनलाइन वाले भी, ऑनलाइन वाले पण काय ऑनलाइन वाले भी बाइबल लेकर बैठना है। ऑनलाइन वाल्याने पण काय क्या सीख रहे हैं हम लोग, काय शिकत आहोत. अरे बोलो ना, सुना क्या नहीं, क्या वापस पढ़वाऊं। बोला ऐकलं तर नाही का बरं. आपके पास मराठी है, पढ़ो नीट ऐका। तेव्हा 12 जणांनी शिक्षगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याची सेवा सोडून कोणती सेवा करावी हे आम्हास बरे वाटत नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 प्रतिष्ठित मनुष्य शोधून काढा. त्यात आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही प्रार्थनेत व वचनेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना बरी वाटली. नंतर विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा स्तेफन व फिलिप, प्रखर, निकानोर, तिमोन, पारमिना व यहुदी मतानुसारी निकलाव, अंतुकियकर त्यास त्यांनी निवडले. त्यास त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यावर पाठ केले. सब लोग इधर देखो तिथे पहा सर्वांनी क्या लिखा है, काय क्या लिहिलंय, पढ़ा काय वाचलं और क्या सीखा। आणि काय शिकलं. हाँ कशासाठी आणि कशाने निवडलं त्यांनी, कैसे चुना। प्रार्थना. इधर देखो, ते पहा कलीसिया में पास्टर लोग हैं, सुनो मंडळीत पास्टर इधर आहे. ध्यान दो। कलीसिया में पास्टर लोग हैं मंडळीत पास्टर आहे और बहुत सारे विधवा लोग हैं जिनको
खाने को या बैठने के लिए तकलीफ होती है। आणि खूप सारे विधवा आहे ज्यांना खायला प्यायला आणि बसण्यासाठी त्रास होतो. तो वो बोले हम ये सब काम नहीं करेंगे। ते म्हणले की आम्ही सर्व काम नाही हम करणार. क्या करेंगे? आम्ही काय करू? हम हमारे में से ही 7 लोगों को चुनेंगे आम्ही आमच्यामधनंच अशी 7 लोक निवडू और 7 लोगों के ऊपर आणि 7 लोकांवर प्रार्थना करके प्रार्थना करून झाड़ू मारने का काम के लिए, झाडू मारायच्या कामासाठी, विधवाओं को खाना डालने के लिए, विधवांना जेवू घालण्यासाठी, कुर्सी लगाने के लिए, खुर्च्या लावण्यासाठी, शतरंज डालने के शतरंजी लिए हम टाकण्यासाठी उनको चुनेंगे। आम्ही त्यांची निवड करू. और फिर उन्होंने 7 लोगों को चुना, आणि मग त्यांनी 7 लोकांची निवड केली, पर प्रार्थना की त्यांच्यावर प्रार्थना और केली प्रार्थना करके उनको इन कामों के लिए नियुक्त। आणि प्रार्थना करून त्यांना ह्या कामांसाठी त्यांची निवडणूक केली. कौन से कामों के लिए? कुठल्या कामांसाठी? कौन से कामों के लिए? कुठल्या कामांसाठी? कौन से कामों के लिए? कुठल्या कामांसाठी? झाड़ू मारने के लिए भी प्रार्थना पूर्वक। झाडू मारायसाठी. समझ रहा है क्या? इधर तुमको खड़ा रहने को बोलता हो तो तुमको घमंड आता है, डांडिश मारते। आणि इथे तुम्हाला उभं राहायला- झाड़ू मारने का है तो झाडू मारायची तर तुम लोगों को सीधा खड़ा करता हूँ। तुम्हारा सब आओ उभं करता. प्रभु की सेवा करो। यानी प्रभु की इधर सेवा झाड़ू मारना का सेवा के लिए भी सर पर हाथ रखकर प्रार्थना करके नियुक्ति है कि तू झाड़ू मारेगा। आणि या ठिकाणी झाडू मारायच्या सेवेसाठी देखील प्रार्थना करून डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली जाते आणि मग सांगितलं जातं की तू झाडू मारायचा आहे आता. Praise the Lord. Hallelujah. विधवाओं को खाना देने के लिए विधवेंना खाऊ सेवा घालायचं. है वो, ही सेवा सिर्फ आहे. इधर खड़ा रहकर सेवा नहीं है, आणि फक्त इथे उभं खाना राहून सेवा बांटने नाही. का सेवा है। जेवण वाढायची उसके सेवा लिए आहे. भी त्याच्यासाठी प्रेरितों ने लोगों के ऊपर हाथ रखा, प्रेषितांनी लोकांवर हात प्रार्थना ठेवला, की प्रार्थना केली और उनको उस काम के लिए अलग कर दिया। आणि त्यांना त्या कामासाठी वेगळं करून निवडलं. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. समझ में आ रहा है क्या? समझत आहे तो का? चर्च में कोई भी काम तर चर्चमध्ये ऐसे ही कर नहीं सकता। असंच करू शकत नाही. Praise the Lord. कुर्सियां डालना है, खुर्च्या ठेवायच्या, झाड़ू मारना है, झाडू मारायचं, विधवाओं को खाना खिलाना है, खाऊ घालायचं आहे, शतरंजी डालना है, शतरंजा टाकायच्या, साफ सफाई करना है। स्वच्छता करायची. आओ या आओ या. और प्रभु बताएगा कौन किस काम के लिए विश्वास योग्य है या आणि नहीं। प्रभू दाखवेल की कुठल्या कामासाठी कोण विश्वास योग्य आहे. प्रेज द लॉर्ड। और प्रभु प्रार्थना पूर्वक उनको उस काम के लिए अलग कर देगा। आणि प्रभू प्रार्थनेपूर्वक त्यांना त्या कामासाठी वेगळं करेल. चालू जरा दरवाजा ठीक से। प्रेज द लॉर्ड। ले ले आते वक्त दरवाजा ठीक से रखना। प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो नियुक्ति चर्च में, आणि चर्च मध्ये कलीसिया में नियुक्ति चर्चमध्ये प्रार्थना किए करके किया। प्रार्थना करून केली. प्रेज द लॉर्ड। क्या हम सीख रहे हैं काय कि शिकतो? अगर मुझे कुछ चुनना भी है, तर मला काय निवडायचं कुछ पण भी. आहे. काही पण कॉलेज चुनना है, कॉलेज निवडायची, स्कूल चुनना शाळा है, निवडायची, किसी क्षेत्र में पायलट बनना है या इंजीनियर बनना है, तो प्रार्थना के सिवा तुमको ये कर नहीं सकता। कुठल्या क्षेत्रामध्ये मला पायलट बनायचं किंवा इंजिनियर बनायचं तर ते प्रार्थनापूर्वक ही निवडणूक करायची आहे. प्रेज द लॉर्ड। प्रार्थना के सिवा कर नहीं सकता। आणि प्रार्थनेशिवाय हे तुम्ही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड। तुम अपना बुद्धि से करते हैं तुम्ही आपल्या बुद्धीने करता और तुम्हारे बच्चे बर्बाद हो जाते आणि तुमचे लेकर आहे त्यांचे जीवन हैं। उद्ध्वस्त प्रेज द होते. लॉर्ड। मेरी बेटी के लिए मैंने फैसला नहीं लिया। माझ्या मुलीसाठी मी निर्णय घेतला मेरे नाही. बड़े पास्टर थे नैनन अंकल, आणि मोठ्या बड़े ही प्रार्थनेने- प्रार्थना पूर्वक उन्होंने बोला उसको उसमें डालना। मोठ्या प्रार्थनेने ते म्हणले की त्याला त्यांना तिच्यातच खूप त्याच्यात- प्रार्थनेपूर्वक त्यांनी खूप प्रार्थनेपूर्वक मला सांगितलं, बड़े ही प्रार्थनापूर्वक मुझे उन्होंने बताया कि उसको उस भाग में डालना, मोठ्या प्रार्थनेपूर्वक त्यांनी त्यांना सांगितलं की तिला ह्या भागातच टाक और उसमें डाला आणि त्याच्यात और टाकलं वहाँ वो सक्सेसफुल हो गई। आणि ती त्या ठिकाणी यशस्वी झाली. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. मेरे बुद्धि से माझ्या बुद्धीने मेरी बेटी कुछ अलग चाह रही थी माझी मुलगी काय तर वेगळी इच्छा करत होती. और मैंने मेरे पास्टर का मी माझ्या पास्टरचं ऐकलं जिसकी वजह से आज वो सक्सेसफुल, ज्याच्यामुळे ती आज यशस्वी अच्छी आहे. पढ़ लिख कर बड़ी हो गई। चांगली शिकून ती मोठी प्रेज द झाली. लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. यही फैसला तुमने तुम्हारे जिंदगी में करना आणि है। तुम्ही हाच निर्णय तुमच्या जीवनात घ्यायचा आहे. हर फैसला प्रार्थना पूर्वक लेना है। प्रत्येक निर्णय हर प्रार्थनेपूर्वक. फैसला प्रार्थना पूर्वक लेना प्रत्येक है। निर्णय प्रार्थनेपूर्वक. प्रेज द लॉर्ड। आगे पुढे प्रेरितों के काम 7 अध्याय प्रेरितों के काम 7 अध्याय 59 और 60। प्रेषित 7, 59 आणि 60. 59 और 60। पढ़ो। जब वे पथराव कर रहे थे जब वे पथराव कर रहे थे तो स्तिफनुस ने प्रार्थना की तब
स्टीफनुस ने प्रार्थना की, हे प्रभु यीशु, हे प्रभु यीशु, मेरी आत्मा को ग्रहण कर। मेरी आत्मा को ग्रहण कर। और अपने घुटनों के बल गिरकर हाँ बहुत जोर से चिल्लाया, हाँ प्रभु यह पाप उन पर मत लगा। हाँ। यह कहकर वह सो गया। Praise the Lord. इधर देखो क्या सीख रहे हैं, काय शिकत आहोत? इससे क्या सीख रहे हैं? याच्याने काय शिकतोय? जब वो उसको पत्थर मार रहे थे तेव्हा ते त्याला दगड मारत होते कोणाला? स्टेफनसला. हाँ व्हेरी गुड. तेव्हा तो ओरडून प्रार्थना करून म्हटला हाँ त्यांना माफ कर. हाँ. क्या सीख रहे हैं? काय शिकलो? वेरी गुड, बराबर बोला. पर क्या सीख क्या हमने इसमें से? याच्यात तर काय शिकलो पण आपण? तुम्ही आपल्याला मारत जरी असेल तर त्यासाठी प्रार्थना करा. हाँ फिर हम क्या करते हैं? आम्ही काय करतो? क्या कर रहे हैं? काय करतोय? उसको कैसा मारा वापिस पढ़ो जोर से. त्याला कसं मारलं? मराठी मध्ये वाच. तेव्हा ते स्टेफनाला दगडमार करीत असता स्टीफनुस को कैसे मार रहे हैं? स्टीफनस बड़े बड़े वो जिंदा है तो जिवंत आहे. और बड़े बड़े पत्थरों से उसको मार रहे हैं. मोठ्या मोठ्या दगडांनी त्याला हाँ. मारतात. तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, और वो प्रभु से प्रार्थना करते हुए बोला, हे प्रभु येशू, हे प्रभु यीशु, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मुझे मेरी आत्मा को ग्रहण कर. मग गुडघे टेकून तो फिर घुटने टेके पत्थर मारते है. सियोन इधर आकर बैठो, इधर आकर बैठो. मग गुडघे टेकून तो फिर घुटने टेक कर वो मोठ्याने ओरडला, बड़े जोर से चिल्लाया, हे प्रभु, हे प्रभु, हे पाप ये पाप उन पर त्याकडे मोजू नको. उन पर न लगाना. असे बोलून तो झोपी गेला. और ऐसा बोलकर वो मर गया. असं बोलतो पहिला. मरते दम तक पत्थर कर रहे थे. मरूस तोपर्यंत शेवटच्या क्षणीपर्यंत ते दगड मारत होते. मरते दम तक. मरूस तोपर्यंत. जब तक वो मरता नहीं पत्थर मार रहे. तोपर्यंत तो मरत नाही, दगड मारतायत पर मारतायत. मरते मरते भी वो क्या कर रहा है? मारता मारता तो काय करतोय? क्या कर रहा है? काय करतोय? तुम क्या कर रहे हो? तुम्ही काय करताय? क्या सीखते हैं हम लोग? आम्ही काय कि शिकतोय? कितना भी लोग मारे, किती पण लोक गाली मारून, दे, शिव्या देऊ, श्राप दे, श्राप देऊ, सताए, छळवणूक करू, तकलीफ दे, त्रास देऊ, लातों से मारे, हाताने मारू, हुक्कों से मारे, हाताने मारू, चाबुक से मारे, हाताने मारू, उछल कर पटक दे, आणि तो उसको भी आपको दे. हमको प्रार्थना प्रार्थना और प्रार्थना उनके लिए करना है. तरी देखील आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना त्यांच्यासाठी और क्या प्रार्थना की? आणि काय प्रार्थना केली? ये मार रहे हैं प्रभु मुझको, हे मारतात बड़े मला. पत्थर से मार रहे हैं मोठ्या मुझको. दगडांनी मला मारताय. प्रभु प्रभू ये क्या कर रहे हैं इनको नहीं समझ में आ रहा. हे काय करते यांना कळत नाही. इनका पाप को तू क्षमा त्यांच्या कर. पापाला तू क्षमा कर. Praise the Lord. Hallelujah. 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 ये यीशु का स्वभाव है जो स्टेफनुस में था. आणि हा येशूचा स्वभाव जो स्टिफनामध्ये क्योंकि होता. यीशु ने भी कलवरी क्रूस पर यही प्रार्थना की. कारण येशूने पण कलवरी क्रूसावर हीच प्रार्थना केली. लोग होता यीशु को स्वभाव. मार रहे थे, आणि जे लोक येशूला पर मारत थूक होते, रहे थे, त्याच्यावर थुंकत होते. उसको नंगा किया, त्याला नग्न केलं. उसको थपड़े मारे, थपडा मारला. बड़े बड़े खिले मारे. मोठे खिळे मारले. तो यीशु ने क्या प्रार्थना की? येशूने काय प्रार्थना केली? हे खुदा बाप, त्याचे देव पित्या ये क्या करते हैं इनको मालूम नहीं. ते काय करतात त्यांना माहिती नाही. इनको क्षमा कर. त्यांना क्षमा कर. Praise the Lord. वही प्रार्थना स्टीफनुस भी कर रहा है. आणि हीच प्रार्थना स्टीफन पण करत आहे. Praise the Lord. Hallelujah. घुटने टेक कर रहा है. गुडघे टेकून करतोय. Praise the Lord. मार खा रहा है शालोन. मार खा पर रहा है. कैसा? मार खाता घुटने परंतु टेक कर प्रार्थना कर गुडघे रहा है. टेकून प्रार्थना हम करू. अच्छे हैं तो भी खड़े नहीं पाते. आम्ही चांगले आहात तरी पण उभे राहू शकत नाही. Praise the Lord. अच्छे पैर दिए हैं हमको. चांगले पाय ये दिले जवान बेटी है, तरुण बैठी मुलगी रहती है. बसून राहते. Praise the Lord. Hallelujah. 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 मार खाते खाते वो घुटनों पर आकर प्रार्थना कर रहा है. मार खाता खाता गुडघ्यावर दबा. प्रार्थना करतो. देव पित्या क्या करता है ये समझता नहीं. आणि काय करतात त्यांना माहिती नाही. ये पाप उन पर मत लगा आणि हे पाप त्यांच्यावर लावू नको. और उनको क्षमा कर दो. आणि यांना क्षमा कर. और क्षमा मांग कर वो. आणि क्षमा मागून तो मरून गेला. Praise the Lord. Hallelujah. 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 क्या उसको परिवार नहीं था? त्याला कुटुंब नव्हते क्या का? उसको माँ बाप नहीं थे? माँ-बाप नव्हते का? क्या उसको भाई बहन नहीं थे? भाऊ बहन नहीं थे क्या का? उसको जीने की चाहत नहीं त्याला थी? जगण्याची इच्छा नव्हती का? दुनिया के लिए, जगासाठी, रिश्तेदारों के लिए, नातेवाईकांसाठी, यीशु के लिए वो मर गया. येशूसाठी तो मेला. प्रार्थना करते मर गया. प्रार्थना करत Praise the मेला. Lord. मसीह जिंदगी यही है. ख्रिस्ती जीवन हे मसीह जिंदगी यही ख्रिस्ती जीवन है. हेच आहे. सच्चा मसीह जिंदगी जीने का है तो खरं ख्रिस्ती जीवन अगर कोई गाली भी दे रहा है तो उसके लिए प्रार्थना करो. शिव्या पण देतात तर
त्यासाठी प्रार्थना कोई करा. श्राप दे रहा है तो भी उसके लिए प्रार्थना कोणी श्राप करो. देते तर त्यासाठी कोई प्रार्थना मार करा. रहा है पीट रहा है तो भी उसके लिए प्रार्थना कोणी करो. हाणते कोणी मारते तर त्याच्यासाठी प्रार्थना प्रेज द करा. लॉर्ड. हालेलुया. और आप में से किसी के अंदर ये स्वभाव नहीं. परंतु तुमच्यातलं कुणामध्ये देखील असा भाव आहे. 27-28 साल से यही बातों को मैं सिखा रहा हूँ. 27-28 वर्षांपासून मी प्रार्थना हे करो, शिकत आहे. प्रार्थना करो, प्रार्थना करो, प्रार्थना करो. प्रार्थना पर करा. एक में भी बदलाव नहीं. परंतु एकामध्ये देखील बदल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और बोला तो लोगों को गुस्सा आता है. आणि जर बोललं तर लोकांना राग येतो. प्रार्थना में नहीं आने के तो बहाने हजार हैं. आणि प्रार्थनेत न येण्याचे तर कारण हजार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो मारते पीटते उनको तो श्राप देने में मसीह लोग पहले हैं. आणि जे हाणतात मारतात तर त्यांना श्राप देण्यामध्ये ख्रिस्ती लोक जे आहेत ते यहाँ लिखा पहिले है आहेत. प्रार्थना करने का है, आणि या ठिकाणी लिहिले प्रार्थना करायची त्यांच्यासाठी. श्राप देते हैं. परंतु श्राप इसका देतात. बुरा होना चाहिए. त्यांचं वाईट झालं मालिक पाहिजे. का बुरा होना त्या मालिकाचं वाईट झालं चाहिए. पाहिजे. इसने मुझे मारा. आणि मला मारलं. प्रेज द लॉर्ड. ये बेटे ने मुझे मारा. या मुलाने अच्छा है, उस बेटे को मरने दो बेटा. चांगला आहे त्या मुलगा त्या मुलाला मरू द्या. प्रेज द लॉर्ड. ये पति ने मुझे मारा. या नवऱ्याने मला इधर तो मारलं. भी वो पति मरना. कुठेतरी त्या नवरा जाऊन मरावा. बाइबल तो कहती है प्रार्थना करो. बायबल तर असं म्हणतं की प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उनके गुनाहों के लिए प्रभु से प्रभु कहो कि प्रभु तू उनके गुनाहों को माफ आणि कर. त्यांच्या अपराधांसाठी प्रभूला बोला की प्रभू त्यांचे अपराध तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इसके बजाय त्याच्या व्यतिरिक्त उनको श्राप देते. आम्ही त्यांना श्राप भला देतो. बुरा के. वाईट वाईट बोलतो. हालेलुया. हालेलुया. अगर ऐसा करता है तर असं करतोय यहाँ आकर आपका कुछ भी फायदा नहीं. तिथे येऊन आमचा काहीच उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज से बदलने को तैयार है तो आजपासून जर बदलायला तो तयार ही आहे, इधर आना. तरच इथे या. बदलने को तैयार है तो बदलायला तयार इधर आहे, आना. तर इथे मार या. पिटाई करने वालों के लिए प्रार्थना करने को तैयार है तो आओ. आणि जे हाणणारे मारणारे त्यांच्यासाठी तर प्रार्थना करायला जर तुम्ही तयार आहात तर इथे या. कोई श्राप दे रहा है, कोणी श्राप कोई देते गाली दे रहा है, कोई शिव्या कोई देते, सता रहा है, कोई सतत उनके लिए त्रास प्रार्थना करने को तैयार है तो इधर आओ. त्यांच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे तर इथे या. नहीं तो बहुत सारे चर्च पड़े हैं, नाही तर खूप सारे मंडळाचे उधर पडलेले आप आहेत. तिथे तुम्ही जाऊ शकता. उधर ये सिखाएंगे नहीं. तिथे तुम्हाला शिकवणार प्रेज नाही. द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. उधर बदला कैसा लेना ये सिखाएंगे. सूड कसा घ्यायचा हे शिकवलं. प्रेज द लॉर्ड. इधर यीशु का वचन ने आपको बोला. आणि या ठिकाणी येशूच्या वचनात स्टीफन बोललेलं उसने आहे. मरते दम तक उनके लिए प्रार्थना की जो उसको मार रहे हैं. आणि स्टीफनाने मरेस तोपर्यंत प्रार्थना केली जे त्याला खेळत होते मारत होते. प्रेज द लॉर्ड. यही आपको और मुझको करना है. हेच तुम्हाला आणि मला क्या करायचं. सीख रहे हैं? काय शिकतोय क्या सीख रहे हैं? काय शिकत आहोत क्या सीख रहे हैं? काय शिकतोय हम सीख रहे हैं प्रार्थना. आम्ही शिकत आहोत हम क्या प्रार्थना. सीख रहे हैं? आम्ही काय करत शिकतोय प्रार्थना. प्रार्थना. स्टीफनस पुलिस स्टेशन नहीं गया. स्टीफन पोलीस स्टेशनला नाही गेला. कंप्लेंट इन्होंने तक्रार यांनी मुझे पत्थर मारे. दगड मारली. कोर्ट केस नहीं की. कोर्ट केस नाही केली. अरे हम सब ख्रिस्ती समाज एकत्रित आना चाहिए और इनको दिखाना चाहिए कि हमारा ख्रिस्ती समाज कितना बड़ा है. आणि आम्ही पूर्ण ख्रिस्ती समाज एकत्रित होऊन दाखवलं पाहिजे की आमचा ख्रिस्ती समाज किती मोठा आहे. उसने ऐसा नहीं किया. आणि हे पण नाही वो केलं. अकेला लोगों के पथराव सहन करते रहा आणि तो एकटा लोकांची दगडफेक तो सहन करत राहिला. और मरते मरते लोगों के लिए माफी मांगकर आणि मरता मरता लोकांसाठी क्षमा मागून तो मरून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये सच्चा मसीह. आणि हे आहे खरं ख्रिस्ती जीवन. आगे पुढे प्रेरितों के काम 8 अध्याय प्रेरितों के काम 8 अध्याय 14 से 17. 14 से 17 वचन. 8 अध्याय 14 से 17 वचन. प्रेषितांचे अध्याय 8 अध्याय 14 वचन. 14 ते 17 वचन. 14 ते 17 वचन. प्रेरितों के काम 8 अध्याय 14 से 17 वचन. प्रेषित 8 14 ते 17. जब यरूशलेम में प्रेरितों ने सुना कि सामरियों ने खुदा का वचन ग्रहण किया है, तो उन्होंने उनके पास पतरस और यूहन्ना को भेजा. उन्होंने वहां पर पहुंचकर उनके लिए प्रार्थना की कि वे पवित्र आत्मा पाए, क्योंकि वह अब तक उनमें से किसी पर नहीं उतरा था. उन्होंने केवल प्रभु यीशु के नाम से बपतिस्मा लिया था. तब उन्होंने उन सबों पर हाथ रखे और उन्होंने पवित्र आत्मा पाया. प्रेज द लॉर्ड. वापिस एक बार प्रेरितों के 8 अध्याय. प्रेषित 8 अध्याय. जब पढ़ो नहीं मराठी में. नंतर शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरूशलेमातल्या प्रेषितांनी एकूण त्याचकडे पेत्र व योहान यास पाठवले. तेथे ते आल्यावर त्यांनी त्यात पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्याच्यातील कोणावरही तो आला नव्हता. केवळ
बाप्तिस्मा झाला होता. हो. तेव्हा त्यांनी त्याचवर आपले हात ठेवले आणि त्यास पवित्र आत्मा मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा के लिए पहले भी प्रार्थना की, पवित्र आत्म्यासाठी जब आधी उन्होंने पण प्रार्थना की तेव्हा त्यांनी प्रार्थना उन केली. पर प्रार्थना पवित्र आत्मा आ गया. त्यांच्यावर पवित्र आत्मा. अब इधर कुछ लोग हैं सामरी नगर में. आणि या ठिकाणी काही लोक सामरी नगरात आहेत नगर का नाम है सामरी. आणि नगराचं नाव सामरी आहे. यरूशलेम में एक सामरी नगर है आणि यरूशलेममध्ये एक सामरी नावाचं और उस नगर आहे. सामरी नगर आणि में त्या सामरी कुछ नगरात लोगों ने यीशु पर विश्वास रखा काही लोकांनी येशूवर विश्वास और ठेवला. यीशु के नाम से बपतिस्मा भी लिया. येशूच्या नावानेच बाप्तिस्मा घेतला. पर परंतु प्रेरित पत्रोस और यूहन्ना वहां गए प्रेषित पेत्र आणि योहान त्या ठिकाणी और गेले. उन्होंने उनके सर पर हाथ रखकर पवित्र आत्मा मिलने के लिए प्रार्थना आणि की. त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पवित्र आत्मा मिळण्यासाठी और जब प्रार्थना उन्होंने ये किया, आणि जेव्हा त्यांनी जिन्होंने यीशु पर विश्वास किया, त्यांनी येशूवर विश्वास जिन्होंने केला. यीशु के नाम से बपतिस्मा ले लिया, यीशु के नाम से वे बपतिस्मा लिया. सभी लोग पवित्र आत्मा से भर हे गए. सर्व लोक पवित्र आत्म्याने भरले. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हालेलुया. तो पवित्र आत्मा से भरने के लिए प्रार्थना करने की तर जरूरत है. पवित्र आत्म्याने भरण्यासाठी प्रार्थना ये करायची सीख गरज रहे आहे. हैं हम लोग. अगर आपको पवित्र आत्मा से भरना है, जर तुम्हाला पवित्र अधिक आत्म्याने भरना भरायचं, है, जास्त अधिक भरायचं, बढ़ना अजून है, वाढायचं, तो आपको लगातार प्रार्थना करने की जरूरत है. तुम्हाला सतत सतत प्रार्थना प्रेज करायची द लॉर्ड, हालेलुया. Hallelujah. जो आज ही मैंने मेरा एक स्टेटस रखा है, मी आज ते स्टेटस ठेवलं. जो प्रार्थना में हाजिर नहीं रहता, गैर हाजिर रातो, आणि जे प्रार्थनेत गैरहजर असतो वो बीमार है, तो आजारी आहे. उसका स्वास्थ्य ठीक नहीं है, त्याचं स्वास्थ्य हे व्यवस्थित क्योंकि नाही. उनके जिंदगी में प्रभु यीशु जरूरी है. कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रभु येशू ख्रिस्त हा गरजेचा नाही, प्रेज द लॉर्ड, Hallelujah. महत्वपूर्ण है, जरूरी नहीं. महत्वपूर्ण नाही. प्रेज द लॉर्ड. उनको प्रभु यीशु से कुछ अलग बातें जरूरी है, आणि त्यांना प्रभु येशूपेक्षा काहीतरी दुसऱ्या गोष्टी महत्वपूर्ण महत्वाचे है. आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अगर आप रविवार का दिन, तर तुम्ही रविवारच्या दिवशी मंगलवार का दिन, मंगळवारच्या दिवशी, बुधवार का दिन, बुधवारच्या दिवशी, शुक्रवार का दिन शुक्रवारच्या प्रार्थना चुकाते हैं, प्रार्थना चुकवता, आप बीमार है, तुम्ही आजारी आप आहात, का स्वास्थ्य ठीक नहीं. तुमचं स्वास्थ्य ठीक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्यों? का? क्योंकि इन दिनों में आपको ऐसा लगता है यीशु से भी ज्यादा जरूरी कुछ है. कारण तुम्हाला या दिवसांमध्ये असं वाटतं की येशूपेक्षा जास्त महत्वाचं काहीतरी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 यहाँ देखो, या पवित्र आत्मा में भरने के लिए पवित्र आत्म्याने भरण्यासाठी प्रेरित लोग आ गए. प्रेषित लोक आले. प्रेरितों ने उनके सर पर हाथ रखकर प्रार्थना किया प्रेषितांनी त्याच्या और वे डोक्यावर हात सारे ठेवून लोग प्रार्थना पवित्र आत्मा केली. से ते भर गए. सर्व लोक पवित्र आत्म्याने भरले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. सीख हालेलुया. सकता है. सीखू अगर शकतो. आप पवित्र आत्मा पाया भी है जर तुम्ही पवित्र आत्मा और प्राप्त शायद देखील आपका केलेला पवित्र आहे, आत्मा में भरना कम है, आणि जर तुमचं पवित्र तो आत्म्याने खुदा का भरलं सेवक कमी से आहे, आप प्रार्थना कर सकता है ताकि आप पवित्र आत्मा से भरते रहें. आणि देवाच्या सेवकाकडनं तुम्ही प्रार्थना करून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये जास्त भरावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 कितने लोगों को यहाँ पवित्र आत्मा मिला? किती लोकांना या ठिकाणी पवित्र आत्मा मिळाला? हाथ ऊंचा करो. हात वर पवित्र करा. आत्मा मिला हुआ एक पवित्र दो आत्मा तीन. मिळालेला तुमको किसी को नहीं. मग कुणाला नाही मिळालं. कितना ज्यादा करके आप लोगों को प्रार्थना करने की जरूरत आणि है. तुम्हाला किती जास्त करून प्रार्थना करायची गरज आहे. करते ना, करतो ना, मानते ना, वाटतं. करते ना. करतो ना. अभी तक फिर पवित्र आत्मा क्यों नहीं मिला? कितना सालों से पवित्र आत्मा का बपतिस्मा नहीं- ले लिया, किती वर्षापासून बाप्तिस्मा फिर घेतला, पवित्र आत्मा क्यों नहीं मिला? पवित्र आत्मा का नाही क्या मिळाला? खुदा पक्षपात करता है जो पक्षपात करतो काय? कि नहीं? पॉल आंग्रे को और उसकी बीवी को पवित्र आत्मा, बाकी किसी को नहीं. वालांगऱ्याने त्याच्या बायकोला पवित्र आत्मा बाकी कुणालाच नाही. प्रेज द लॉर्ड. खुदा पक्षपाती नहीं है, ते पक्षपाती नाही. मांगने वालों को देता है. मागणाऱ्यांना तुम मिळतं. मांगते नहीं इसलिए तुमको मिलता तुम्ही नहीं. मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत प्रेज द नाही. लॉर्ड. बाइबल में लिखा है तुम जब मांगते हो, जेव्हा बायबलमध्ये असं लिहिलंय, जेव्हा तुम्ही मागता तुम तुम्हारे संसारिक हवस को उड़ाने के लिए मांगते हो, आणि तुमची संसारिक हवेसाठी तुम्ही मागता और इसलिए खुदा तुमको देता नहीं. आणि म्हणून तुम्हाला देव देत. प्रेज द लॉर्ड. जब तुम पवित्र आत्मा मांगे, जेव्हा तुम्ही पवित्र लिखा आत्मा है लिहिले, कितना ज्यादा करके वो तुमको पवित्र आत्मा जास्त दे करून देगा. तो पवित्र आत्मा तुम्हाला तो प्रेज द देईल. लॉर्ड. हालेलुया. तो रोज जरूरी है दररोज कि गरजेचं मुझे पवित्र आत्मा से भरने के लिए मैं प्रभु से मांगू कि प्रभु तू मुझे पवित्र आत्मा से भर. की मला दररोज पवित्र आत्म्याने भरण्यासाठी प्रार्थना करू की देवा मला तू दररोज पवित्र आत्म्याने तू भर. मुझे पवित्र आत्मा से तू भर. पवित्र आत्म्याने तुम्हाला भर. एक प्यास होनी चाहिए, एक तहान असली एक पाहिजे. भूख होनी चाहिए भूक असली पाहिजे. पवित्र आत्मा मिलने की. पवित्र आत्मा मिळण्यासाठी याद रखे, लक्षात ठेवा, जिनके ऊपर पवित्र आत्मा की छाप नहीं, यांच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का इफिसियों नाही. की किताब में लिखा है इफिसकराच्या पवित्र पुस्तकात आत्मा लिहिलंय, छाप देता है. पवित्र आत्मा हा शिक्का देतो. हाँ, जिनके ऊपर पवित्र आत्मा का छाप नहीं, ज्यांच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का नाही, वे यीशु के साथ
कभी भी नहीं जाएंगे। ते येशू सोबत कधी देखील जाणार नाही. प्रेज द लॉर्ड। सोच लो, तुम्ही विचार यीशु का करा, आना बहुत नजदीक है येशूचं येणं खूप बहुत जवळ नजदीक है। खूप जवळ आहे. और जब वो आएंगे आणि जेव्हा ते और येईल आप पर अगर पवित्र आत्मा का सिक्का नहीं होगा, छाप नहीं होगा, आणि जर पवित्र आत्म्याचा शिक्का छाप तुमच्यावर जर नसेल प्रभु आपको लेकर तर प्रभू तुम्हाला घेऊन जाणार प्रेज द नाही. लॉर्ड। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इसलिए बहुत जरूरी है मेरा बहनों भाइयों, म्हणून खूपच गरजेचं आहे माझ्या भावा बहिणी प्रभु से रोज दिन पवित्र आत्मा मांगो। दररोज पवित्र आत्मा देवाकडे प्रभु मुझे मागा. तू पवित्र आत्मा से भर, देवा मला तू पवित्र प्रभु आत्म्याने मुझे भर. तू पवित्र आत्मा से देवा मला भर। तू पवित्र आत्म्याने वो भर. खुदा तुमको पवित्र आत्मा से भर कर रखेगा। तो देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरून ठेवेल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. नहीं छाप, प्रभु इनकार करेगा। छाप नाही देव नकारेल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. वो 5 कुंवारियां यीशु के साथ चली गई। आणि ते 5 कुमारिका येशू सोबत गेल्या. क्यों? का? उनके दियों में तेल था। कारण त्यांच्या कुप्यांमध्ये तेल होते. तेल पवित्र आत्मा का प्रतीक है। तेल हे पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. 5 मूर्ख कुंवारियां 5 मूर्ख कुमारी यीशु के साथ नहीं गई येशू सोबत गेल्या नाही. क्योंकि उनके पास तेल कारण त्यांच्याकडे तेल नहीं था, मतलब पवित्र आत्मा नहीं म्हणजे था। पवित्र आत्मा जिनके पास पवित्र आत्मा नहीं था, यीशु ने उन कुंवारियों को नकारा। आणि ज्यांच्याकडे पवित्र आत्मा नव्हता त्या कुमारिकेने येशूनी नकारलं. और जिनके पास पवित्र आत्मा था, तेल था, कुप्पी में तेल था और उनके कंदील में भी तेल था, आणि ज्यांच्याकडे पवित्र आत्मा तेल होतं त्यांच्या कुप्यांमध्ये तेल होतं त्या कुमारिकेंना प्रभु यीशु लेकर गया। प्रभू येशू घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. जरूरी है गरजेचं आपके आहे ऊपर पवित्र आत्मा की छाप हो। की तुमच्यावर पवित्र आत्म्याचा आप शिक्का पवित्र आत्मा से असणं. भर जाए। शालोम पवित्र आत्म्याने भरणं. ईशा बपतिस्मा लिया है ना, मांगो प्रभु से। प्रभूला मागा. प्रेज द लॉर्ड। सांसारिक बातें मांगते ना, माँ से, बाप से, संसारिक गोष्टी आई बापाला मुझे मागता. कपड़े चाहिए, मुझे कपड़े मेरा चाहिए, जन्मदिन आया मेरा है, पार्टी मुझे होता है, केक चाहिए, मुझे केक मुझे पाहिजे, पिकनिक को जाना है, पिकनिकला मुझे सहलीला पार्टी के लिए जायचं, पैसे त्या जाते, पार्टीला मुझे जायचे पवित्र पैसे आत्मा मांगो। देवाकडनं पवित्र आत्मा प्रेज द मागा. लॉर्ड। मांगने वालों को ज्यादा करके देता है। मागणाऱ्यांना तो जास्त करून दे. प्रेज द लॉर्ड। आगे प्रेरितों के काम 9 अध्याय 36 से 40। प्रेरितों के काम 9 अध्याय 36 से 40 वचन। प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय 36 ते 40. याफा में तबीता अर्थात दोरकास नामक एक शिष्या रहती थी। यह स्त्री निरंतर भले भले कार्य तथा दान किया करती थी। इसके पहले है शाऊल प्रार्थना कर, जो बाद में पाउल हो गया। नौ अध्याय 11 वचन पढ़ो। वाक्य 11 वचनातून. बराबर है? आपने ठीक से पढ़ा नहीं। पढ़ो। हाँ, पढ़ो। प्रभु ने उससे कहा, प्रभु ने उससे कहा, उठकर उस गली में जा उठकर उस गली में जा जो सीधी कहलाती है जो सीधी कहलाती है, और यहूदा के घर जाकर यहूदा के घर जाकर शाऊल नामक एक तरसुस निवासी तरसुस निवासी के विषय पूछ ले, क्योंकि वह प्रार्थना कर रहा है। बस क्योंकि वह कारण तो इधर देखो ते बघा. क्या सीख रहा है, काय कर शिकतो आहोत. कौन कर रहा है, कोण करतोय. कौन कर रहा है प्रार्थना, अनन्या जोर में बोलो, कौन कर रहा है प्रार्थना, अनन्या अनन्या। क्या पढ़ रहा है जी? कौन प्रार्थना कर रहा है, जोर में बोलो। शाऊल हाँ, कौन प्रार्थना कर रहा है, शाऊल। कौन है ये शाऊल, कोण आहे हा शाऊल. कौन है ये शाऊल, मालूम है कौन है? माहिती का कोण आहे. ये शाऊल मसीह भाइयों को मारकर झूठे इल्जाम में बंदी गृह में डाल रहा है। आणि हा शौल तो शौल आहे जो ख्रिस्ती भावांना आणि बहिणींना खोटे आरोप टाकून तुरुंगात टाकायचा. मारून मारून उनको मारकर उनकी पिटाई करके जख्मी करके उनको जेल में डाल रहा है। आणि त्यांना तुरुंगात टाकत आहे. प्रेज द लॉर्ड।
और मसीह लोगों का सताव करने के लिए और दूसरे देश जा रहा है आणि अजून ख्रिस्ती जनांचा छळवणूक करण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये या जातो. दूसरे शहर में जा रहा दुसऱ्या है और शहरांमध्ये जब वो जा रहा है म्हणजे जेव्हा तो जाते अचानक से प्रभु यीशु का प्रकाश उसके आंखों पर गिर गया अचानकरित्या प्रभू श्री ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर वो पडला. घोड़े से नीचे गिर गया वो अंधा हो गया घोड्यावरून खाली पडला आणि तो आंधळा झाला. और प्रभु ने उसको बोला आणि प्रभू त्याला बोलला, कि तू मुझे क्यों सता रहा है तू माझा का छळ करतोय? उसने पूछा कौन है आप? आणि त्याने विचारलं उसको कोणी कुछ भी तुम्ही? नहीं मालूम त्याला काहीच कळत नव्हतं. वो बोल रहा है जिसको तू सता रहा है आणि येशू बोलत आहे की तू ज्याला सतवत आहे, वो छळत मैं आहे, मसीह हूँ तो ख्रिस्त मी आहे. और वो अंधा हो गया आणि तो आंधळा झाला. अंधा हो गया आंधळा झाला. और वो क्या कर रहा है आणि तो काय करतोय? वो क्या कर रहा है तो काय करतोय? वो क्या कर रहा है काय करतोय? बोलो ना वो क्या कर रहा है तो काय करतोय? कौन है वो तो कोण आहे? सताव करने वाला छळवणूक करणारा, लोगों को जेल में डालने वाला लोकांना तुरुंगात बंदी टाकणारा, गृह में डालने वाला तुरुंगात टाकणारा, जिंदगी में कभी प्रार्थना नहीं किया आयुष्यात कधी प्रार्थना नाही केली, जिंदगी में कभी प्रार्थना नहीं किया अविश्वासी अविश्वासनार प्रार्थना कर रहा है प्रार्थना करतोय. तुम बपतिस्मा लेकर प्रार्थना नहीं करते बाप्तिस्मा घेऊन ये प्रार्थना करतोय. अविश्वासी हा अविश्वास प्रार्थना कर रहा है और खुदा को मालूम ये प्रार्थना कर रहा है देवाला माहिती की हा प्रार्थना करतो. और खुदा ने तीसरे आदमी को बोला आणि देवाने तिसऱ्या जा व्यक्तीला ऐसे ऐसे गली में बोलला, जा अशा वहाँ गल्लीत. एक शाऊल नामक व्यक्ती प्रार्थना कर रहा है त्या ठिकाणी शौल नावाचा एक व्यक्ती तो प्रार्थना खुदा करतो. ने तीसरे आदमी को बताया देवाने तिसऱ्या व्यक्तीला दाखवलं. Praise the Lord. हालेलुया. तुम प्रार्थना कर रहा है तुम्ही प्रार्थना खुदा करता, देख रहा है देव बघत आहे. तुम प्रार्थना नहीं कर रहा तुम्ही है प्रार्थना नाही ये करत, भी खुदा देख रहा हे है पण देव बघत आहे. शर्म आनी चाहिए लाज वाटली एक पाहिजे. अविश्वासी एक व्यक्ती अविश्वासी जो व्यक्ती मसीह लोगों को जेल में डाल रहा है ख्रिस्ती जनांना मार तो रहा है हाणतोय, पीट मारतोय, रहा है मारतोय, झूठे इल्जाम लगा रहा खोटे है आरोप लावतोय, सता रहा है छळवणूक वो करतात. प्रार्थना कर रहा है तो प्रार्थना और इधर करते. विश्वासी आणि या ठिकाणी सोते करतात, बैठते हैं ते झोपत बसतात. प्रार्थना में नहीं आने के बहाने बताते हैं प्रार्थनेत न येण्यासाठी कारण सांगतात. अविश्वासी जो थी अविश्वासणार आहे तो. अगर विश्वासी होता जर विश्वासदार असता तो मसीह लोगों का सताव नहीं करता तर ख्रिस्ती जनांचा वो तो विश्वासी सताव नहीं केला. था तो विश्वासदार इसीलिए नव्हता, मसीह लोगों को जेल में डाल रहा म्हणून ख्रिस्ती जनांना तो तुरुंगात टाकत होता. है। और वो व्यक्ति परंतु तो व्यक्ती अंधा हो गया है तो भी प्रार्थना आंधळा झाला तरी तो प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. इधर सब अच्छा है इथे सर्व आंखें चांगले आहेत. अच्छे हैं डोळे चांगले नाक आहेत. अच्छा नाक है चांगले आहे. कान अच्छे कान हैं चांगले आहेत. जबान अच्छी जीभ है चांगली. होठ अच्छे होठ हैं चांगले. पैर अच्छे पाय चांगले. हैं फिर भी मुंह से आवाज नहीं निकल तरी देखील मुखातनं आवाज येतो. होय और आमीन बोलने को होता नहीं है होय आणि आमेन म्हणायला होत नाही. प्रेज द लॉर्ड हालेलुया. और हम एक मन है बोलते आणि आम्ही एक मन आहोत म्हणतात. हैं। एक अविश्वासी एक अविश्वासणार लोक प्रार्थना कर रहा है प्रार्थना करतो. बहुत महत्वपूर्ण भाग भाई ने छोड़ दिया आणि खूप महत्वाची गोष्ट भावाने सोडली. प्रेज द लॉर्ड पर ये महत्वपूर्ण भाग है खूप महत्वाचा भाग क्योंकि आहे. विश्वासी कुछ है कारण विश्वासदार काय आहेत जो प्रार्थना करते हैं जे प्रार्थना करतात, अविश्वासी प्रार्थना परंतु अविश्वासनार प्रार्थना प्रेज करतो. द लॉर्ड हालेलुया वो प्रार्थना करते बैठा है तो प्रार्थना करत बस. अंधा हो गया अंधड़ा था। अरे मैं बहुत बड़ा अधिकारी है अरे खूप मोठा अरे कोई तो अधिकारी। मुझे मेरे साहब के पास लेकर कोणीतरी चलो माझ्या साहेबांच्या नहीं घरी नाही. वो यहूदा के घर में प्रार्थना करते बैठा आणि है यहूदाच्या घरामध्ये तो प्रार्थना प्रेज द करतो. लॉर्ड हालेलुया. उसको फिक्र नहीं उसके नौकरी की आणि त्याला काळजी नाही त्याच्या वो नोकरीची. बहुत बड़ा सरकारी नौकर था आणि तो खूप मोठा गव्हर्नमेंटचा नोकर होता, सरकारी जो नोकर होता. लोगों को जेल में डाल रहा था जो तुरुंगात लोकांना टाकत होता. प्रेज द लॉर्ड जब अंधा हो गया तभी भी वो नौकरी पर है आणि जेव्हा तो आंधळा झाला तेव्हा पण तो त्याच्या प्रेज द नोकरीवर आहे. लॉर्ड उसको फिक्र नहीं है त्याला काळजी नाही, प्रार्थना करना तो प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ले ले जिसकी वजह से क्या हो गया त्याच्यामुळे काय वो झालं? अंधा था वो देखने लग गया तो आंधळा होता तो पाहू लागला. प्रेज द लॉर्ड तीसरा आदमी को प्रभु ने बोला तिसऱ्या व्यक्तीला तो बोलला, जा 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 उधर तरशीश का शाऊल मेरे लिए प्रार्थना कर रहा है जा त्या ठिकाणी तर्शीसचा शौल जो आहे तो माझ्यासाठी प्रार्थना जा करतो. तू उधर जा तू तिथे उसके सर पर हाथ रखकर प्रार्थना कर त्याच्या डोक्यावर हात वो ठेवून व्यक्ति प्रार्थना कर. आया तो व्यक्ती आला, उसने प्रार्थना की प्रार्थना केली. तुरंत शाऊल की आंखें खुल गई लगेच शौलाला दृष्टी आली. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हमारे जिंदगी में इतनी मुसीबतें हैं आमच्या जीवनात एवढे त्रास आहे. यहाँ एक भी ऐसा नहीं जिसके जिंदगी में मुसीबतें आणि या नहीं ठिकाणी एक देखील असं नाही की आपके ज्याच्या बच्चे जीवनात त्रास नाही. आपकी बात नहीं सुनते तुमची लेकरं तुमच्या आज्ञेचे पालन प्रेज नाही द लॉर्ड करत. आपके बच्चे आपके साथ बंडखोरी करते तुमची हैं लेकरं- विद्रोह करते तुमची हैं लेकरं तुमच्यासोबत विद्रोह करतात. प्रेज द लॉर्ड अलग अलग बातों में फंसे हुए वेगवेगळ्या हैं गोष्टींमध्ये अडकले. आपके घर के कोई आपकी बात सुनते तुमच्या नहीं घरातले तुमचे कोणी ऐकत तकलीफों नाही. में जिंदगी त्रासात मध्ये प्रार्थना जीवन का नामो निशान नहीं परंतु प्रार्थनेचं नाम निशाण नाही. प्रेज द लॉर्ड इधर एक अंधा व्यक्ति या ठिकाणी काय झालं? अविश्वासी हो गया अविश्वासणार आहे. प्रार्थना किया है प्रार्थना केली. प्रभु ने उसकी प्रार्थना सुनकर उसको आंखें दी प्रभूने त्याची प्रार्थना ऐकून त्याची दृष्टी त्याला दिली. प्रेज द लॉर्ड हालेलुया. जरूरी बात यह है गरजेची गोष्ट आहे ही आहे.
जरूरी बात यह है आणि यह है गरजेची कि हमें गोष्ट ही हर आहे. बातों में प्रार्थना करना चाहिए. की आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेज द प्रार्थना लॉर्ड, जो हम करता नहीं. जे आम्ही करतच नाही. हालेलुया. हालेलुया. पूरा प्रेरितों का अध्याय प्रार्थना 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 से भरा है. आणि पूर्ण प्रेषितांचा अध्याय जे आहे ते पूर्ण पुस्तक जे आहे ते प्रार्थना 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 प्रार्थनेनेच भरले. क्यों? का? क्योंकि यीशु ने शिष्यों को प्रार्थना करना कारण सिखाया येशूने शिष्यांना प्रार्थनाच और केली. वही शिष्य प्रेरित है. आणि ते शिष्य हे प्रेषित और आहे. वो भी प्रेरितों के काम में हमको सिर्फ प्रार्थना ही आणि सिखाया. ते देखील प्रेषितांच्या पुस्तकांमध्ये आम्हाला आज इस प्रार्थना मंडली में प्रार्थनाओं की कमी है. आणि या मंडळीमध्ये आज प्रार्थनेची प्रेज द कमी लॉर्ड. आहे. मेरे वजह से कुछ नहीं, प्रार्थना की कमी है. माझ्यामुळे नाही, परंतु तुम लोग तुम्हारे परिवार के लिए प्रार्थना नहीं तुम्ही करते, तुमच्या कुटुंबासाठी बच्चों के लिए नहीं करते, लेकरांसाठी नाही. रोज नहीं करते, रोज नहीं आंसू करते. बहाकर नहीं करते. अश्रू ढाळून नाही करत आहे. इसलिए तुम्हारे परिवारों में और तुम्हारी जिंदगी में कुछ भी बदलाव आणि नहीं. म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये बदल होत हालात नाहीये. बिगड़े हुए हैं, परिस्थित्या बिघडलेल्या आहेत. सुधरते नहीं. सुधरत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करना बहुत जरूरी है. प्रार्थना करणं आप खूप चाहते गरजेचं हैं आहे. कि ये कलीसिया बढ़े, आणि तुम्ही इच्छा करता की मंडळी वाढावी. प्रार्थना करने वाले लोग हो जाए. प्रार्थना करणारे लोक आप चाहते हैं तुम्ही कि लोग इस कलीसिया में ज्यादा से ज्यादा आए, या मंडळीत जास्तीत जास्त लोक प्रार्थना यावे. करने वाले लोग हो प्रार्थना जाए. करणारी लोक आप चाहते हैं तुम्ही इच्छा कि करता आपके दुश्मन यहाँ प्रार्थना में तुमचे आए, शत्रू या ठिकाणी उनके लिए प्रार्थनेत यावे. प्रार्थना करना सीखो. त्यांच्यासाठी आप प्रार्थना चाहते करा. हैं आपको सताने वाले इधर आए, आणि तुम्ही इच्छा करता तुम्हाला छळणारे इथे लोक यावे. उनके लिए प्रार्थना करना सीखो. त्यांच्यासाठी प्रार्थना तब करणं. जाकर प्रभु उन लोगों को भेजेगा. तेव्हा जो प्रभू देखो, ये त्यांना दुश्मन पाठवणाऱ्या है. लोकांना आहे. बघा हे शत्रू शाऊल आहे. दुश्मन है. शाऊल हा शत्रू शाऊल आहे. कलीसिया के मसीह लोगों का दुश्मन है. आणि शाऊल जो आहे तो ख्रिस्ती मंडळीचा त्या मंडळीचा तो वैरी आहे, शत्रू ख्रिस्ती आहे. लोगों का, मसीह लोगों का दुश्मन है. ख्रिस्ती लोकांचा मंडळीचा तो शत्रू आहे. लोगों को, मसीह लोगों को जेल में डाल रहा आणि है. मग ख्रिस्ती जनांना तो तुरुंगात टाकतो. प्रेज द लॉर्ड. वो प्रार्थना. तो प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. क्यों मालूम है? का माहिती क्यों मालूम है? का माहिती इसके पहले ये बेटी ने पढ़ा, आणि ह्याच्या आधी या मुलीने वाचली. स्टीफन को पथराव कर रहे थे, स्टीफनाला दगडमार करत होते. उसमें ये भी था, त्याच्यात हे पण होत, हा पण उसमें होता. ये भी था. त्याच्यात हा पण होता. और उसने क्या प्रार्थना की? स्टीफन उसने, आणि स्टीफनाने काय प्रभु प्रार्थना ये केली? जो कर रहे हैं इनको मालूम नहीं है, इनको समझ में नहीं आ रहा है, प्रभू जे काय करते त्यांना कळत नाही, समजत नाहीये. इनको तू क्षमा त्यांना तू कर. क्षमा कर. और वो मर गया. आणि तो मेला. स्टीफन इसकी प्रार्थना मरते वक्त भी खुदा ने सुनी. स्टीफनाची प्रार्थना मरते वेळेस देखील देवाने ऐकली. इसीलिए शाऊल का जीवन परिवर्तित हो गया और वो पौल बन गया. आणि म्हणून शाऊलाचं जीवन हे परिवर्तित झालं आणि तो पौल झाला. प्रेज द लॉर्ड. सुना क्या? मरते वक्त की प्रार्थना मरता भूल गए तुम लोग. उसने विसरले क्या तुम्ही प्रार्थना तो भूल गए प्रार्थना. क्या? विसरला का तुम्ही? त्यांनी काय उसने केली उन प्रार्थना? लोगों के लिए क्षमा मांगी जो उसको मार रहे थे. आणि त्या लोकांसाठी त्यांनी क्षमा मागितली जे लोक त्याला मारत होते. प्रेज द लॉर्ड. और उसमें वो बड़ा अधिकारी था, दूर से तमाशा देख रहा था. आणि त्याच्यातच तो मोठा अधिकारी होता, लांबून तो तमाशा बघत होता. प्रेज द लॉर्ड. कैसे स्टीफन उसको पथराव कर रहे, तमाशा देख रहा. आणि कसं स्टीफनाचा त्याला मारत आहे हा तमाशा तो बघत होता. तब स्टीफन ने उसके लिए भी प्रार्थना की, तेव्हा स्टीफनाने जिसकी त्याच्यासाठी देखील वजह से वो प्रार्थना बच केली. गया. ज्याच्यामुळे तो प्रेज द वाचला. लॉर्ड. हालेलुया. अपने मारने वालों के लिए प्रार्थना किया तो वो बच जाने वाला है. आणि आपल्या मारणाऱ्यासाठी जर प्रार्थना केली तर तो शाऊल वाचणार बच आहे. गया, शाऊल उसका वाचला. उद्धार हो गया. त्याचं तारण वो झालं. शाऊल का पौल हो गया. शाऊलाचा पौल प्रेज द झाला. लॉर्ड. तुम क्या करते? तुम्ही काय अपने करता? बच्चों के लिए भी नहीं करते. आपल्या लेकरांसाठी पण नाही उनके करत जीवन प्रार्थना. में क्या परिवर्तन आएंगे? मग त्यांच्या जीवनात कसं काय परिवर्तन येणार? प्रेज द लॉर्ड. पार्टी जाने का है तो पहले तैयार, पार्टीला जायचं तर पहिलं तयार शादी होणार. को जाना है तो पहले तैयार, लग्नाला जायचं तर प्रार्थना पहिलं तयार. डुबा कर जाना है तो और भी तैयार. आणि प्रार्थने जर डुबवून द्यायचं तर अजून जास्त तयार. प्रेज द लॉर्ड. कैसे प्रभु आपकी जिंदगी में काम कसं प्रभु तुमच्या जीवनात मग काम करेल? करेगा? कि ज्योति काम करेल काय? देखो, एक अविश्वासी एक अविश्वास था जो मसीह लोगों को मार कर जेल में डाला. जो ख्रिस्ती जनांना मारून तुरुंगात टाकत. एक व्यक्ति ने सिर्फ प्रार्थना की, कलीसिया की. आणि मंडळीच्या एका व्यक्तीने प्रार्थना केली फक्त. प्रभु ने उसकी मरते वक्त भी प्रार्थना सुनकर उसका जीवन बदल दिया. आणि प्रभूने त्याची मरते वेळेची प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर दिलं. जीवन बदल जीवन दिया. बदललं. और वो व्यक्ति अभी प्रार्थना. आणि तो व्यक्ती आता प्रार्थना. किसी तीसरे आदमी को खुदा ने भेजा, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीला देवाने उसने उसके लिए प्रार्थना त्यांनी की. त्याच्यासाठी उसका प्रार्थना अंधापन निकल गया. त्याचं आंधळपण निघून प्रेज द गेलं. लॉर्ड. हालेलुया. 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 सोचो आपको कितना जरूरत है प्रार्थना करने. विचार करा आम्हाला किती गरज आहे आपके प्रार्थनेची. मार्ग, आपको जो मार्ग देते हैं, मारतात, जे तुम्हाला जे मारतात, तुम्हाला मारतात, आपको जो मार देते जे हैं, तुम्हाला मारतात, आपकी पिटाई करते हैं, तुम्हाला हाणतात, आपको सताते हैं, छळतात, आपका अपमान करते तुमचा अपमान हैं, करतात. आपको सब
आपको तकलीफ देते तुम्हाला हैं, त्रास देतात. आपको परेशान करते तुम्हाला हैं, त्रासात वो आपके टाकतात. बच्चे हो, तुमची लेकरं असो, आपके पति हो, तुमचा नवरा असो, आपकी पत्नी हो, तुमची बायको असो, आपके सास हो, तुमची सासू असो, आपके ससुर तुमचा हो, सासरा असो. यहाँ सिर्फ प्रार्थना करने की जरूरत है और कुछ भी करने आणि या की ठिकाणी जरूरत फक्त प्रार्थना करण्याची गरज आहे, बाकी नहीं. काहीच करायची प्रार्थना गरज के नाही. द्वारा ये लोग बदल सकते हैं. कारण प्रार्थनेच्याच द्वारे हे Praise लोक the बदलू Lord. शकतात. आपको लगता है चर्च में आने से होगा? तुम्हाला असं वाटतं चर्चला येण्याने नहीं होईल? होगा. नाही होणार. आप प्रार्थना करोगे, तुम्ही प्रार्थना कराल आपका अपमान या अपराध सताव करने वाली सास भी बदल जाएगी. आणि तुमचा अपमान करणारी, तुम्हाला छळवणूक करणारी सासू पण बदलेल. Praise the Lord. Hallelujah. 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 तुम्हारा बॉस, तुम्हारा साहब बदल जाएगा. तुमचा साहेब बदलेल. तुम्हें तकलीफ देने वाला साहब तुम्हाला त्रास देणारा बदल साहेब जाएगा. बदलून जाईल. Praise the Lord. मार पिटाई करने वाला पति बदल जाएगा. मारणारा मारणारा नवरा तुम्हारे बदलेल. बच्चे जो तुमको तुम्हारा सुनते नहीं उल्टा जवाब देते, चाकू और धमकी मर्डर का धमकी देते, वो बदल जाएंगे. आणि तुमचे लेकरं जे तुमचं ऐकत नाही, तुम्हाला उलट बोलतात, तुम्हाला धमकी देतात, चाकू मर्डरचा भाग दाखवतात, ते लेकरं तुमचे बदलतील. Praise the Lord. प्रार्थना करण्याची गरज जो आहे. प्रार्थना नहीं करते ते प्रार्थना नाही करत, उनके बच्चों के जिंदगी में कभी नहीं होगा. त्यांच्या जीवनात, त्यांच्या लेकरांच्या जीवनात हे कधी उनका होणार पति नाही. बदलेंगे नहीं. त्यांचा नवरा बदलणार Praise नाही. the Lord. Hallelujah. 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 मैं ये बोल बोल कर बुढ़ा हो गया. आणि बोलत बोलत आता म्हातारा होता. Praise the Lord. Hallelujah. 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 मेरे उम्र के बारे में बाइबल में लिखा है मैं 70 साल तक जीऊंगा. आणि माझ्या वयाबद्दल बायबल असं म्हणतं की मी 70 वर्षापर्यंत जगेन. 16 साल बाकी है. 16 वर्ष बाकी आहे. Praise the Lord. उसके आगे जिया तो प्रभु का अनुग्रह. आणि त्याच्या पुढे जर जगलो 16 साल देवाची तक कृपा. जीऊंगा कैसा तो. आणि 16 वर्ष कसं तरी Praise the जगेन. Lord. तब तक तो सुधर जाओ. तोपर्यंत सुधरू. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रेरितों ने बड़े बड़े प्रचार नहीं किए. प्रेषितांनी मोठे मोठे प्रार्थना प्रचार नाही केले. प्रार्थना. प्रार्थना प्रार्थना आणि Praise the प्रार्थना. Lord. प्रेरित को नहीं है, प्रेषित कोण आहे ते? यीशु के चाहिए. येशूचे यीशु शिष्य. ने उनको प्रार्थना करना सिखाया येशूने त्यांना प्रार्थना करणं और शिकवलं. वो भी हमको बता रहे कि हर बातों के लिए तुम प्रार्थना करो. ते पण आम्हाला ते शिकवत आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना के समय कोई कोई आयरा आया, कोई नत्थु खेरा आया, किसी का जन्म भागो मत. आणि त्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये कुठला आई आणि कुठलं तरी नतू कैरा कोणीतरी आला तर त्याच्या त्या वेळेमध्ये पळू नका. नहीं मेरा प्रार्थना का समय मुझे बैठना है. नाही मला माझी प्रार्थनेची वेळ आहे, मला Praise बसायचं the आहे. Lord. मैं बैठूंगी तो मेरा बेटा बदलने वाला मी है. बसेल तर माझा मुलगा बदलेल. मैं बैठूंगी तो मेरी बेटी बदलने मी वाली बसेल तर है. माझी मुलगी मैं बदलेल. बैठूंगी तो मेरे हालात बदलने वाले मी बसेल तर माझी हैं. मैं परिस्थिती प्रार्थना में बदलेल. बैठूंगी तो मेरा पति बदलने मी वाला है. प्रार्थनेत बसेल तर माझा नवरा बदलेल. Praise the Lord. यही तुम्हारे बीच में कमी है. आणि हेच तुमच्यामध्ये कमतरता आहे. समझ में आ रहा है क्या? समझ में निशा, आया. समझते हैं क्या? Praise the Lord. Shalom. आप लोग जवान बच्चे कितना ज्यादा प्रार्थना कर रहे हैं. तरुण लेकरात किती जास्त करून प्रार्थना करायची शैतान आहे. आप लोगों को भटका रहा है शैतान तुम्हाला भटकवतोय सांसारिक बातों में. संसारिक गोष्टी. प्रार्थना करो प्रभु प्रार्थना से करा प्रभूकडे. कि आप शैतान के जालों से बचाए की जाए. तुम्ही शैतानाच्या जाळांपासून वाचवले जाओ. प्रार्थना करेंगे. प्रार्थना करू.